हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड तैनो कशा आहात सगळ्या. मी सरितानी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या स्टिच सरितावरती. तुम्ही म्हणाल ताई आज साडी घालून तयार होऊन चालली कुठे? हो हो सांगते कुठे चालली. आज आहे आमच्याकडे म्हणजेच तळेगावमध्ये श्यामकुमार द्वारकादास जे कपड्यांचं शॉप आहे साड्यांसाठी स्पेशली ते इतकं फेमस आहे. त्यांची ब्रँच आज आमच्या तळेगावमध्ये ओपन होत आहे. आज आहे त्यांचं ओपनिंग आणि आज माहिती आहे तुम्हाला त्यांच्या ओपनिंगला कोण येते? प्राजक्ता माळी, सिनेसृष्टीतली अगदी नावाजलेलं नाव आहे किंवा जी मराठमोळी मुलगी आहे. एक हिरोईन तर आहेच पण ती मराठमोळी मुलगी आहे आणि म्हणून मला तिला भेटायला जायची इच्छा झाली. चला म्हटलं मग पटपट घरचं उरकलं, तयार झाली. एका मैत्रिणीनंसुद्धा तयार केली सोबत येण्यासाठी. आम्ही दोघी चाललो आहे तिकडे बरं का. तिकडे गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला अपडेट देणारच आहे. म्हटलं चला अगोदर तुम्हाला सगळ्या ताईंना ही गोड बातमी सांगूया. हो शॉपवरती आज काम आहेच बरं का, पण आज शॉपवरती जाण्यासाठी मी तयार तर झाले पण माझं मन नाही लागणार मी जर तिथे गेली नाही. आणि दुसरी कोणती शोरूम ओपनिंग असती किंवा दुसऱ्या कोणत्या शॉपचं ओपनिंग असतं तर थोडंसं मन सांभाळलं असतं, सावरलं असतं, मनाला समजूत घातली असती. पण चक्क साड्यांच्या शोरूमचं आज आहे ओपनिंग. मग मला सांगा बरं माझं मन कसं माझ्या ताब्यात राहील? ते कितीही मी काय सांगितलं तरीसुद्धा ऐकणार नाही. म्हटलं चला मग कधीतरी मनाचं पण ऐकावं म्हणून घेऊन चालली आहे मी आता तिकडे. त्या शॉपमध्ये आज ओपनिंगसाठी धम्माल ऑफर असणार आहेत. आणि हो तुम्हाला वाटतं तिथे गेल्यानंतर मी एखादी साडी न घेता येईल? शेवटी बाईचं आहे, बाईला काय आवडतं? साडी शॉपिंग. म्हणजे साडी आणि अलंकार बाईचे इतक्या हृदयाच्या जवळच्या आहेत आणि मी म्हणजे साडी घालणारीच आहे. साड्या भलेही त्या क्वचित घालो पण कपाडात मात्र साड्यांची गर्दी मला पाहायला रोज आणि नक्की आवडते. सो चला मग आता जाऊया आणि पाहूया काय काय तिथे चालू आहे, काय काय होतं आहे. हो तुम्हाला सगळे अपडेट्स मी पुढे चालून देणार आहे. चला मग आता पटकन उरकून मी निघते. 14,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेलं हे अख्खे भव्य असं साडी दालन आहे आणि ती शाखा आपल्या सिटीमध्ये सोडावं आपल्या शॉपच्या शेजारी आली आहे. म्हणजे किती सुंदर ना. सर्वांची आतुरता संपलेली आहे. म्हणजेच ती व्यक्ती प्राजक्ता माळी आलेली आहे जिला भेटायला सगळ्याजणी आतुर होत्या आणि मी मात्र मागे सरकून थांबली होती, ज्यामुळे व्यवस्थित मला व्हिडिओचा कॉर्नर सेट होऊ शकतो अशा ठिकाणी मात्र मी थांबली होती. मराठमोळ्या लुकमध्ये पोरगी काय सुंदर दिसत होती राव म्हणून सांगू. अगदी पाहत राहावं अशी सुंदर तयार होऊन आली होती. मला आज इथे येऊन फार आनंद होतो कारण मला आता इथे आल्यानंतर पटकन चॉईस झालं. माझी सगळ्यांना माहिती आहे की त्यांची ही 74th शाखा आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या शाखा आहेत. अजून जोरदार टाळ्या ऐकू आल्या पाहिजे कारण त्यानंतर शाखा निर्माण करणं, काढणं ऑल ओव्हर महाराष्ट्र एवढं बिझनेस जनरेट करणं ही खायची गोष्ट नाही. अतिशय आपल्या सनातन धर्मामध्ये इतकं मोठं स्थान आहे या गोष्टीला आणि अतिशय महिलांना सुंदर दिसायला मदत करणं या इतकी चांगली गोष्ट जगात काहीच नाही. महिलांची जेवढी सेवा होते ना आपल्याकडून तेवढं त्यांना जास्त दुप्पटीनं पुण्य मिळत राहतं असं मला आतून वाटतं आणि ते आपल्या सनातन धर्मामध्ये पण सांगितलेलं आहे. सो महिलांना सुंदर दिसायला हे वर्षानुवर्ष मदत करतायत. म्हणूनच नो वंडर की त्यांना इतकं यश मिळालेलं आहे आणि 73 शाखा आतापर्यंत निर्माण झालेल्या आहेत. आय एम व्हेरी श्युअर की नजीकच्याच भविष्य काळात ते 100 शाखांचा टप्पा पूर्ण करणार आहेत. आणि मी तर म्हणेन तुम्ही पॅन महाराष्ट्र ऑलरेडी स्प्रेड झालेलेच आहात. इतकं छान आहे तुमचं काम आणि तुम्ही ऑल ओव्हर इंडियामधून जे जे एकदम स्पेशल क्वालिटीच्या साड्या आहेत म्हणजे कुठल्या कुठल्या राजस्थानी, कुठून गुजरात, कुठून साऊथ असं सगळं नक्की काय त्यांनी जमा करून महाराष्ट्रामध्ये आपल्यासाठी ते उपलब्ध करतायत. माझी अशी इच्छा आहे की महाराष्ट्राची जी साड्या आहेत म्हणजे पैठणी वगैरे जी महाराष्ट्राची आणमान शान आहेत सबंध भारतभर त्यांनी याचा प्रसार करावा आणि सबंध भारतभर त्यांच्या शाखा निर्माण व्हाव्यात यासाठी मी मनापासून शुभेच्छा देते, देवाचरणी प्रार्थना करते आणि 100वी शाखा उद्घाटन त्याचं करायला देखील मलाच बोलवा अशी मी विनंती करते.
कारण पुन्हा एकदा माझं दागिन्यांवर, अलंकारांवर, साड्यांवर नितांत प्रेम आहे. आणि सर्वांसमोर बसून छान छान तिने गप्पा मारल्या, सगळ्यांची मनं जिंकली आणि पुन्हा तिने एक ऑफर दिली की सगळ्यांसोबत सेल्फी काढून ती तिच्या इन्स्टा पेजला ठेवेल आणि मग आम्ही तिथून ती स्टोरी टाकायची आहे. सो म्हटलं चला काही असो, तिचा इन्स्टा असो आपला इन्स्टा असो, फोटो किंवा स्टोरी मिळाल्याशी मतलब. आता सगळ्यातलं सगळं झालं, मेन काम मात्र आमचं राहिलंच होतं की सगळ्या प्रकारच्या साड्या पाहिल्या, काठपदर पाहिल्या, कांजीवरम पाहिल्या, नारायणपेठ पाहिल्या, सिल्क पाहिल्या. तिने ट्रेंडमध्ये असलेली ती नाही का आलेली तक्षशिला पैठणी किंवा तक्षशिला साडी, ब्रॉकेटमध्ये साड्या, सगळ्या साड्या पाहिल्या. पण मन आमचं येऊन कुठे थांबलं माहिती आहे, या साध्या सोप्या भन्नाट दिसणाऱ्या साड्यांकडे. कारण इतर सगळ्या साड्या फंक्शनली वापरता येतात, अशा साड्या घ्यायच्या की जिला फंक्शन हे लागतच नाही. साडी घेतली की ती आपण अंगावरती घालायला रेडी हवी. कारण कुठे शोधत बसताय कार्यक्रम कधी येईल, ती साडी तयार कधी होईल. सो आणि हाऊस किती बघा, पहिल्या दिवशी उद्घाटनाच्या दिवशी साड्या घेतल्या हा प्रूफ हवा, म्हणून आम्ही तिथे सुद्धा कॅमेरा ऑन करणं विसरलो नाही. छान सगळ्यांना साड्या घेताना मस्त मस्त व्हिडिओ शूट केले, ज्यामुळे थोडंसं इन्स्टा पेज पण आपलं कवर होऊ शकतं. फायनली शॉपिंग झाली होती, तिथून आम्ही बाहेर पडलो. अगदी बाहेर पडता पडता 3-4 तास कसे लागले हे कधीच कळालं नाही हो. आज आमच्या तळेगावमध्ये ओपनिंग झाले नवीन एका साडी शोरूमचं आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहताय ना, इतकं हे नितळ तेज जे आलेलं आहे ते कशासाठी आलेलं आहे तर शॉपिंगच्या पिशव्या हातात आहेत, शॉपिंग बॅग्स माझ्या हातात आहेत, म्हणून प्रचंड आनंद झाला आहे. आता मला गंमत सांगू, शॉपिंग करायची नाही, फक्त जाऊन फिरून यायचं, राऊंड मारायचा. साडी आवडली तर नेक्स्ट टाईम जाऊन घ्यायची, आता साडी घ्यायची नाही, असं स्ट्रिक्टली अगदी धमकी देऊ मनाला समजवलं होतं. पण शेवटी मनच ना ते आलं साड्यांवरती, मग काय मनासाठी तर ऐकलं पाहिजे ना. घेतल्या साड्या, मस्त मस्त साड्या शॉपिंग केलेल्या आहेत. आणि या साड्या तुम्हाला जर घ्यायच्या असतील तर आपल्या तळेगावमध्ये खरंच खूप सुंदर साड्यांचं ठिकाण झालेलं आहे. ऑलरेडी खूप सारे भन्नाट दुकानं आहेत, 101 दुकानं आहेत साड्यांचे, पण नवीन एका शॉपची भर पडलेली आहे आणि तिथे जाऊन आम्ही शॉपिंग केलेलं आहे. आणि सोबत प्राजक्ता माळी जी आहे तिलासुद्धा आम्ही भेटलेलो आहोत. छान वाटलं, मस्त वाटलं, भन्नाट मज्जा आलेली आहे. आणि इतकं छान आम्ही साड्या पाहता पाहता नजरेला सुख दिलेलं आहे, डोळ्यांना सुख जे दिलेलं आहे त्या आजचं डोळ्यांचं सुख अगदी अविस्मरणीय आहे. सो खूप साऱ्या साड्या घेतलेत, खूप साऱ्या साड्या आवडलेत, ज्या की आम्ही पुढे एखादं फंक्शन असेल तर त्याच्या अगोदरच साड्या आणून घरी त्या सांभाळून, अगदी जीवापेक्षा जास्त सांभाळून ठेवून, कारण शेवटी साडी आहे. आणि एका स्त्रीला काय आवडतं, साडी आणि सोन्याचे अलंकार. सोन्याचे जरी नसले तरी सुद्धा ते अलंकार असणं खूप गरजेचं असतं. सो आज अगदी धम्माल आम्ही शॉपिंग केलेली आहे. तुम्हाला माझी शॉपिंग पाहिजे असेल तर स्टे ट्यून, नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मी माझी शॉपिंग दाखवणार आहे. बाय बाय.